भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर पडलेल्या अक्षर पटेल आजारपणामुळे चौथ्या आणि पाचव्या टी20 सामन्याला मुकणार आहे. अक्षर पटेलच्या जागी फिरकीपटू शहबाज अहमदला संघात स्थान देण्यात आले. बीसीसीआयनं व्हाईट बॉल क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, के. राहुल आणि जसप्रीत बुमराह सारखे महत्त्वाचे खेळाडू विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याची शक्यता आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंना या स्पर्धेत किमान 2 सामने खेळावेच लागणार असल्याचं समजतंय. 24 डिसेंबर ते 18 जानेवारी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा रंगणार आहे. महिला विश्वचषक स्पर्धेत शेवटच्या 2 सामन्यात भारतीय संघात स्थान मिळालेल्या शफाली वर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. आयसीसीच्या नोव्हेंबर महिन्यातील महिला विभागातून प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारानं शफालीला गौरवण्यात आले. शफाली महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू सायमन हार्मरचा आयसीसीनं गौरव केलेला आहे. सायमनला आयसीसीच्या नोव्हेंबर महिन्यातील पुरुष विभागातून प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील चमकदार कामगिरीबद्दल त्याला गौरवण्यात आलं. अर्जेंटिनाचा यशस्वी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीसोबत फोटो काढण्यासाठी त्याला फक्त बघता यावं यासाठी आपण लाखो रुपये खर्च केले. पाहून मन थोडंफार का होईना दुखावलंच. भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यानं सोमवारी ही टिप्पणी केली. एमआरडीएच्या 833 सदनिकांची ऑनलाईन सोडत जाहीर झाली. अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट यांच्यासाठी ही सोडत असणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी 55 तर अल्प उत्पन्न गटासाठी 285 सदनिका आहेत. या घरांसाठी सोडण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. अर्ज भरण्यासाठी 27 जानेवारी 2026 पर्यंत मुदत देण्यात आली. शिर्डीतील साईबाबांना सुवर्णदान देण्यात आले. 12,39,000 रुपये किमतीची सोन्याची आकर्षक गणेश मूर्ती साईबाबांना अर्पण केली. तर दानशूर भाविकांनी नाव जाहीर न करण्याची विनंती साई संस्थानला केली. नाशिकच्या बागलांचे दैवत देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. रथाचं पूजन करून रथ ओढत भव्य रथ मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते. या यात्रेनिमित्त सटाणा शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. महाडचे युथ क्लब या संस्थेनं 28 डिसेंबर रोजी किल्ले रायगड प्रदक्षिणेचं आयोजन केलेलं आहे. पाचाळपासून या प्रदक्षिणेला प्रारंभ होणार तर हिरकणीवाडी अशी ही प्रदक्षिणा असणार आहे. या प्रदक्षिणेदरम्यान पर्यटक, शिवप्रेमी आणि ट्रेकर्सना किल्ले रायगडच्या दरीखोऱ्यात लपलेली निसर्ग संपन्नता आणि रायगडचं वेगळं रूप पाहण्याची संधी मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुर्घटना लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीनं जनजागृती मोहीम राबवण्यात येते. याबाबत महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याची आणि कोणी वापरत असेल तर त्याला प्रतिबंध घालण्याची ही शपथ देण्यात आली. देशातील साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी 5 लाख टन साखरेला निर्यातीची परवानगी द्यावी. तसंच इथेनॉलकडे आणखी 5 लाख टन साखर वळवावी अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं केंद्र सरकारकडे केली आहे. साखरेचे किमान विक्री दर स्थिर राहावेत यासाठी ही मागणी करण्यात आली. पिंपरी चिंचवडमधील दापोडी पोलिसांनी चोरी झालेले 50 मोबाईल हस्तगत करण्यात त्यांना यश आलेले. 5 लाख रुपयांचे हे मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना परत दिले. तर मोबाईल चोरीच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी विशेष तपास करत हे मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी आरपीएफकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर सीआयएसएफ सुरक्षा महाग पडत असल्यानं बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी आरपीएफकडे सोपवण्यात येणार आहे. तर संपूर्ण प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याचं रेल्वे प्रशासनाचं लक्ष आहे. राज्यासह मुंबईच्या किमान तापमानात वाढ झाली. बदलत्या हवामानाचा परिणाम झाला असून थंडी ही काहीशी कमी झाली. त्यामुळे हिवाळ्यातही मुंबईकरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागतोय. नाशिकच्या ग्रामीण भागात कडाक्याची थंडी पडली. निफाडचा पारा 6 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलाय. त्यामुळे गहू पिकावर आलेले दवबिंदू गोठल्याचं दिसून येत आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढलाय. तापमानात सातत्यानं घसरण होते. उत्तरेकडून थंड वाऱ्याचं प्रमाण आणखी वाढल्यामुळे राज्यात हाडं गोठवणारी थंडी वाढली. पुणे इंदोर राष्ट्रीय महामार्ग येवला शहरातून जात असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात तीव्र वाहतूक कोंडी होती. अवजड वाहनं, खासगी बस, ट्रक आणि स्थानिक वाहतूक एकच मार्गावरून जात असल्यानं परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे पुणे इंदोर महामार्गासाठी त्वरित पर्यायी बायपास मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. नाशिकच्या येवल्यातील पिंपळगाव टोलनाक्याची मुदत संपली. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला. या टोलनाक्याची मुदत संपल्यानं यापुढे या टोलनाक्याला कोणतीही मुदतवाढ देऊ नये अशी ठाम मागणी करण्यात आली. एमआरडीएच्या मेट्रो 2 मार्गिकेच्या कामाच्या वायू प्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी एमआरडीएचा कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली. या मेट्रो मार्गिकेचा आरएमसी प्लांट, कास्टिंग यार्ड आणि मेट्रो मार्गिका यांच्या कामादरम्यान नियमांचं उल्लंघन करण्यात आलं.
अहिल्यानगरातील कोपरगाव तालुक्यातील पढेगाव शिवारात आणखी एक बिबट्या जेरबंद झालाय. वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. तर बिबटे जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून मोहीम राबवली जाते. परिसरात आणखी बिबटे असण्याची शक्यता असल्यानं सर्वच बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी केली जाते. अकोल्यातील दहिगाव गावंडे परिसरासह इतर भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या बोंडअळीमुळे संपूर्ण पिकं वाया जाण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले. त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि कीड नियंत्रण उपायांची मागणी करण्यात आली. पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डातील फळ बाजारात थंडीमुळे रसदार फळांच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. फळांच्या मागणीत घट झाल्यानं व्यापाऱ्यांनी खरेदी कमी केली. तरीही लिंबू, मोसंबी, खरबूज, पपई, पेरू आणि सीताफळाच्या दरात वाढ झाली. पुणे जिल्ह्यात मनरेगा योजनेतून 4,000 हेक्टरवर फळबाग लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यापैकी 1,350 हेक्टरवर म्हणजे 34% लागवड पूर्ण झाली. जुन्नर आणि पुरंदर तालुक्यात सर्वाधिक फळबाग लागवड झाली. या योजनेत 1,591 शेतकरी सहभागी झाले. अकोल्यातील बार्शी टाकळीत नाफेडमार्फत सुरू असलेल्या सोयाबीन आणि कापूस खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हक्काचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला. शेतकरी एल्गार समितीनं हा आरोप करत तहसीलदारांना याबाबत निवेदन दिलं. तसेच खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे घेण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीवरून तरुणाचा स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. शहरातील गर्दी असलेल्या जालना रोडवर तरुण दुचाकीवरून स्टंट करताना दिसतोय. धक्कादायक म्हणजे या रस्त्यावर लहान मोठी सगळीच वाहनं असताना हा तरुण स्टंट करतोय. भिवंडी अंजूर फाटा ते कल्याण रोड या रस्त्याच्या रुंदीकरणाविरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आलेली आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली तिरंगा न्याय निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार आणि आमदारांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. समृद्धी महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच आहे. सिन्नरमध्ये कारचा टायर फुटल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झालेत. मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात असलेल्या कारचा टायर फुटलाय. उत्तर प्रदेशच्या मथुरा इथं दिल्ली आग्रा एक्सप्रेसवेवर अनेक वाहनं एकमेकांवर आदळली आहे. त्यामुळे वाहनांना आग लागली. आगीत भाजून अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार दाट धुक्यामुळे महामार्गावर 6 बस आणि 2 कार एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे बसना मोठी आग लागली. बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जाते. धुळे शहरात 100 वकिलांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. महापालिका निवडणुका जाहीर झाल्याबरोबर धुळे शहरात राजकीय भूकंप झाला. भाजपनं शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का दिलाय. धुळ्यात माजी महापौर कल्पना महाले यांचा भाजपा प्रवेश करून घेण्यात आलाय. तर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कल्पना महाले यांचा प्रवेश झाला असून कल्पना महाले यांच्या समवेत शिवसेनेच्या माजी नगरसेवक गुलाब माळी, कैलास मराठे यांचा देखील प्रवेश झालेला आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटील दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. दिल्लीतील एका शाळेत शिक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. याबाबत शौर्य पाटीलला न्याय देण्यासाठी कसा लढा उभा करायचा आहे ते पाहणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासाठी आज महायुतीची पहिली बैठक पार पडली. महापालिकाचं बिगुल वाजल्यानंतर महायुतीकडून निवडणुकीची रणनीती आखली जाते. भाजपच्या दादर इथल्या पक्ष कार्यालयात दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं. बैठकीत भाजप आणि शिवसेना पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती असणार आहे. मुंबईत भाजपचे 50 जागा लढण्याच्या तयारीत आहे. सेनेकडूनही 100 जागांवर दावा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुती तुटली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे पिंपरी चिंचवडमध्ये महायुती तुटल्याची घोषणा केली. पुण्यात अजित पवारांसोबत एकत्र लढू शकत नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे. राज्यातील झेडपी निवडणुका 31 जानेवारी आधी होणार आहेत. आरक्षण मर्यादित असल्यानं 12 झेडपी निवडणुकांसाठी तयारी सुरू असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. तर उर्वरित 20 झेडपींच्या निवडणुका मात्र लांबणीवर पडणार आहेत. या सर्व निवडणुकांचं भवितव्य सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर अवलंबून असणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर येत्या 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर जागा वाटपावर देखील दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती. आता महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानं ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबईत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. मुंबईच्या भविष्यासाठी करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूयात अशी टॅगलाईन या मेळाव्यासाठी देण्यात आली.